US मध्ये ऍडमिशन घेण्याचं ना एक सिक्रेट आहे आणि 90% स्टुडंट्सला ही गोष्टच नाही माहिती. आता US मध्ये इंटेक्स हे दोन असतात. एक असतो फॉल इंटेक, एक असतो स्प्रिंग इंटेक. फॉल म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये कॉलेज स्टार्ट होतं आणि स्प्रिंग म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी मध्ये स्टार्ट होतं. आता ऍप्लिकेशन प्रोसेस ही नोव्हेंबर पासून जानेवारी पर्यंत चालते. तुम्ही कधी पण ऍप्लिकेशन टाकलं तर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात मॅक्स 2 महिन्यात तुमचं ऑफर लेटर येतं जर तुम्ही सिलेक्ट झाले असताल तर. आता या पूर्ण प्रोसेससाठी प्रिपेअर कसं करायचं? सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे रिसर्च. तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तुमचा कोर्स काय आहे, तुमचा कोर्स कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये बेस्ट शिकवतात आणि ऑल ओव्हर तुमच्या युनिव्हर्सिटीची रँकिंग काय आहे. तुमचं जर हे पूर्ण फिक्स असेल तर तुमचे 5 युनिव्हर्सिटीज हे शॉर्टलिस्ट झाले पाहिजे आणि त्या 5 युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन टाकायचे. कोणत्या पण युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला ऍडमिशन भेटलं की तुम्हाला ऑफर लेटर येतं. तर या पूर्ण ऍडमिशन प्रोसेससाठी एक्झाम्स कोणते कोणते लागतात बरं? IELTS ही एक्झाम लागते तुमची इंग्लिश टेस्ट करण्यासाठी. GRE ही एक्झाम असते जर तुम्हाला मास्टर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल आणि GMAT ही एक्झाम असते जर तुम्हाला MBA साठी US ला यायचं असेल. गुड न्यूज काय माहितीये तुम्हाला? भरपूर युनिव्हर्सिटी IELTS आणि GRE ही वेव ऑफ करतात. आता डॉक्युमेंटेशन काय काय लागतं ऍडमिशन घेण्यासाठी? ते आहे LOR म्हणजे लेटर ऑफ रेकमेंडेशन. कोणी पण 3 प्रोफेसर किंवा जर तुम्ही कुठे काम करत असता तर तुमचे मॅनेजर्स आणि ज्यांच्यासोबत काम करतायत त्यांचं रेकमेंडेशन लेटर, हे असे 3 जर असतील तर बेस्ट. त्याच्यासोबत SOP लागतं. SOP म्हणजे काय? स्टेटमेंट ऑफ पर्पज. तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशन का देऊ आणि तुम्ही एलिजिबल कसे आहात हे तुम्हाला त्या लेटरमध्ये प्रूव्ह करून द्यायचंय. आणि त्यानंतर तुमचं 10वी ते ग्रॅज्युएशन पर्यंतची सगळी ट्रान्सक्रिप्ट लागते. बस, हे झालं डॉक्युमेंटेशन. आता LOR म्हणजे काय, SOP म्हणजे काय, IELTS ची प्रिपरेशन कशी करतात हे सगळं मी तुम्हाला या सिरीज मध्ये सांगणार आहे. सो ही सिरीज फॉलो करत राहा आणि बंड्याला सपोर्ट करत राहा. टिल देन, बंड्या इज सायनिंग ऑफ.